बघा कसले छान कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. बऱ्याचदा मुलं काहीतरी कुरकुरीत आणि चमचमीत खाण्याचा हट्ट करतात, पण नेहमी बाहेरचे तळलेले पदार्थ आणून देण्यापेक्षा आज आपण घरच्या घरी अगदी सहज बनवता येतील असे खमंग पफ बनवणार आहोत, म्हणजेच पॅटीस बनवणार आहोत. हे पॅटीस इतके छान आणि खुसखुशीत तयार होतात की तुम्ही हे अगदी कमी वेळेत मुलांना बनवून खाऊ घालू शकतात आणि मुलंही ते आवडीने पसंत करतील. चला तर मग बघूया की क्रिस्पी पॅटीस कसे बनवायचे ते. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, मी ते जाडबुडाची कढई घेतलेली आहे. त्यात 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे हे छान खमंग वास येईपर्यंत मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजून झालंय, एका प्लेटमध्ये काढून घेतलं. याला पूर्णपणे आता गार होऊ देणार आहे. तोपर्यंत आपण पॅटीसचं पीठ मळून घेऊया. तर मी इथे एका भांड्यामध्ये 3 कप मैदा घेतलेला आहे. तर 3 कप मैदा घेतल्यानंतर त्यावर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पिठाच्या अंदाजानुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर तेलाचं मोहन टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे आता 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. जे तेलाच्या बरणीमधली पळी असते ना, मी इथं तीच घेतलेली आहे. त्यानंतर 2 पळीनंतर मला थोडं कमी वाटलंय म्हणून मी 3 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. कारण पिठात तेलाचं मोहन असलं तर छान कुरकुरीतपणा येतो कुठल्याही पदार्थाला. तर आता बघा कसलं छान घट्ट गोळा होतोय. तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान घट्ट असं आपल्याला हे पीठ मळायचं आहे. नरम अजिबात मळू नका, तर छान घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही नाही, पण थोडं घट्टच असायला हवं. चला, तर मी आता पीठ मळून घेते. तर आता इथे पीठ छान मळून झालंय. त्याला मी तेल लावून छान मळून घेतलेलं आहे. तर मी आता याला भाजी होस्तोवर झाकून ठेवते. तर आता हे धणे, जिरं, बडीशोप गार झाले. त्याला छान जाडसर आपल्याला पावडर मिक्सरमध्ये करून घ्यायची आहे. जास्त बारीक करू नका, थोडं जाडसरच ठेवा. तर बघा, या अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण यात आपल्याला अजून एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. म्हणून मी पुन्हा तेच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 5 हिरवी मिरची मी घेतलेली आहे. तर ही लवंगी मिरची आहे, तिखट असते खूप, म्हणून हिरवी मिरची घेतली आहे. जर तुम्ही लाल मिरचीचा वापर केला तरी चालेल, काही हरकत नाही. तर मी ते हिरवी मिरची वापरलेली आहे. तर 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर लागणार आहे आलं आणि त्यानंतर लागणार आहे लसूण. तर इथे जवळपास मीने 7 ते 8 घेतलेल्या आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक पेस्ट या अशा पद्धतीने करायची आहे. चला, तर आता पुढे बघूया की काय करायचं आहे ते. तर मी पुन्हा ती कढई घेतलेली आहे आणि 2 पळी तेल मी त्यात टाकून घेणार आहे. तर तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला बारीक केलेली पावडरही टाकून घ्यायची आहे. तर लो फ्लेमवरच हे सगळं करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आता हे छान मिक्स करायचं आणि त्यात आपल्याला आता बारीक केलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, हिरवी मिरचीऐवजी तुम्ही लाल मिरचीचा इथे वापर केला तरी चालेल, तुमच्या आवडीनिवडीनुसार वापर करा. तर आता हे छान मिक्स करून झालं की यात आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद. तर हळद मी इथे अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे. तर बघा, आता हे छान मिक्स करून घेणार आहे. आता हे छान मिक्स करून झालं की मी एका साईडला बटाटे बॉईल करून ठेवलेले होते. ते पूर्णपणे गार करून घेतलेले आहे. त्याचे साल काढून त्याला पूर्णपणे गार केलेलं आहे. त्यानंतर ते बटाटे आपल्याला या भाजीमध्ये कुस्करून टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर यात मी वटाणे टाकून घेणार आहे. हे वटाणे मी याची व्हिडिओ पण अपलोड केलेली आहे की वर्षभर आपण वटाणे कसे साठवून ठेवू शकतो. तर मी ज्यावेळेला वटाण्याचा सीझन होता उन्हाळ्यात, त्यावेळेला मी 4 ते 5 किलो वटाणे आणून ठेवलेले होते आणि त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. तर ते कशा पद्धतीने स्टोअर करावे याचीसुद्धा मी चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेली आहे. तर ती जाऊन तुम्ही नक्की बघा. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून झालं की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही मीठ चेक करून घ्या, कमी वाटल्यास पुन्हा मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. बरं, मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात प्लीज कमेंट करून नक्कीच सांगत चला. तुमच्या कमेंटची फार आतुरतेने वाट बघत असते. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर त्यानंतर मी इथे बारीक छान कोथिंबीर चिरून ती टाकून घेतलेली आहे. आता ही भाजी तयार झालेली आहे. याला पूर्णपणे आपल्याला आता गार करून घ्यायची
आहे. तर मी याला आता मिक्स करून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि गारू देणार आहे. तर भाजी बनवस्तोवर मी तर पीठ फक्त मुरायला ठेवलेलं होतं. जास्त वेळ नाही ठेवलं होतं, मग ते फार नरम होऊन जातं. तर आता पीठ एकदा पुन्हा मळून घेतले, त्याचे गोळे बनवून घेते मी आता. जेवढे होतील तेवढे गोळे करायचे. तर इथे जवळपास 8 गोळे तयार झालेले आहेत. आणि हो, व्हिडिओला देखील नक्की हाईप करा. चला, तर आता आपल्याला आता लागणार आहे साठा. मैद्याच्या चपातीला लावायला साठा लागणार आहे. तर मी इथे 2 चमचे पोह्यांचा जो चमचा असतो ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. या जागेवर तुम्ही 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर वापरू शकतात. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही फक्त मैद्याचा वापर करू शकतात. त्यानंतर इथे आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल एवढं टाका की जेवढं ते म्हणजे असं पातळ व्हायला हवं, की चपातीला सहज लागायला हवं, एवढं तेल आपल्याला त्यात टाकून घ्यायचं आहे. तर बघा, अजून घट्ट आहे म्हणून मी त्यात पुन्हा अजून थोडं तेल टाकून घेणार आहे आणि मग त्याला पुन्हा मिक्स करून थोडं पातळ केलेलं आहे. तर बघा, तुम्हाला कळतच असेल की कितपत ते पातळ आहे. चमच्याने सहज पडते एवढं ते साठा तयार करून झालेला आहे. तर आता आपल्याला एक एक मैद्याची चपाती जेवढी बारीक होईल तेवढी बारीक आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर मी एक एक गोळा घेऊन आता लाटून घेते. तर छान बारीक लाटा, म्हणजे ते त्याचे जे लेयर्स असतात ते छान तयार होतील. आतमध्ये कच्चं अजिबात राहणार नाही तळायच्या वेळेला. तर बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे. लाटताना जर चिपकत असेल तर तुम्ही पीठ लावून लाटलं तरी चालेल. जेवढं पीठ लावायचं आहे तेवढं लावा तुमच्या पद्धतीने, आणि पीठ लावून त्याला छान बारीक होईल अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे. चला, तर मी एक एक करून आता चपाती लाटून घेते. तर बघा, या अशा पद्धतीने मी इथे एक एक करून चपाती लाटून घेते. तर इथे जवळपास 8 लाटून झालेले आहे. एका ताटात मी सगळ्या काढून घेतलेल्या आहे. एकमेकांवर टाकताना थोडासा मैदा पण पसरवत चला, म्हणजे त्या चिपकणार नाहीत. तर आता ह्याही लाटून झाल्या आहेत. तर मी आता इथं घेतलेलं आहे पाटलं घेतलेलं आहे. कारण लाटायचं असल्यामुळे थोडं मोठं असलेलं बरं, पोळपाट छोटं पडतं. तर एक एक चपाती ठेवायची, त्याला साठा लावायचा आणि पुन्हा त्यावर एक एक चपाती ठेवत जायचं आहे. त्याप्रमाणे आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर मी इथे चपाती ठेवली, साठा लावून घेतलेला आहे. पुन्हा एक चपाती ठेवलेली आहे, पुन्हा साठा लावलेला आहे, पुन्हा चपाती ठेवलेली आहे. तर असं मी 4 चपाती ठेवून घेतलेल्या आहे. फक्त 4 ठेवलेल्या आहे आणि 4च्या मग मी नंतर अजून बनवून घेणार आहे. तर मी ते अगोदर 4 ठेवलेल्या आहे. तर बघा, असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला लाटण्याने पुन्हा पसरून घ्यायचं आहे. आता ही शेवटची आहे, तर यावर आपल्याला आता साठा लावायचा नाही आहे. तर बघा, या अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं व्यवस्थित. ते खूप बारीक असल्यामुळे घड्या लवकर पडतात, म्हणून मग आपल्याला आता हे लाटून घ्यायचं आहे. खूप जाड असल्यामुळे तर आता हे लाटून घ्यायचं आहे आणि मग त्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे. तर आता हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यावर थोडासा, अगदी थोडासा साठा पण लावायचा आहे. तर एक साईडने करून झाले, परत दुसरी साईड त्यावर ठेवायची आणि पुन्हा मग दोघं साईड आपल्याला यावर ठेवायचं आहे. छान चौकोनी शेपमध्ये त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे लाटताना सोपं जाईल. लाटताना पण छान चौकोनी शेपमध्ये लाटलं जाईल. तर दुसराही मी बनवून घेतलेला आहे. एक मी त्याला, तुमच्याकडे जर वेळ असेल अर्धा तासाला फ्रीजमध्ये पॉलिथिनमध्ये टाकून ठेवा, पॅक करून ठेवा. तर आता मी एक आता लगेच लाटून दाखवणार आहे आणि एक मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. जोपर्यंत मी एका याचे पॅटीस बनवून घेत नाही एका रोलचे, तोपर्यंत तो फ्रीजमध्ये मी ठेवलेला आहे. तर वेळ असेल तर ठेवा, नसेल तर लगेच केलं तरी काही हरकत नाही. तर छान चौकोनी शेपमध्ये असं लाटत जायचं आहे. जास्त जोर लावून लाटू नका, हलक्या हाताने लाटा. त्यानंतर आपल्याला सुरीने चौकोनी शेपमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. शंकरपाळे वगैरे तुम्ही ज्याने कट करतात तर त्याने तुम्ही केलं तरी काही हरकत नाही. तर बघा, चौकोनी शेपमध्ये कट करून झालेला आहे. त्यानंतर असे आपल्याला मध्ये कट करून पुन्हा त्याला साईडने कट करायचं आहे. अशा पद्धतीने करा की पफ तयार व्हायला हवे, तर असं छान फोल्ड व्हायला हवेत, अशा पद्धतीने करा. आता भाजी पण छान गार करून झालेली आहे. तर त्याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे. आता बघा, विकतचे पफ जे आपण आणतो, पॅटीस आणतो, त्यात अगदी नावाला भाजी असते, अगदी थोडीशी भाजी असते. पण मला तसं नाही बनवायचं आहे. तर मला भाजीचं प्रमाणही बरंच ठेवायचं आहे की जेणेकरून पफ पॅटीस खाताना छान त्याची भाजीची टेस्ट त्यामध्ये यायला हवी. म्हणून मी यात भाजीचा वापर जास्त केलेला आहे. म्हणून ती थोडीफार इकडे तिकडे निघू शकते, निघणार तर नाही, पण जरच निघाली तर, कारण मी भाजीचा वापर जास्त केलेला आहे. कारण त्याची पण काहीतरी चव यायला हवी, नाहीतर नुसतं मैदाच काय खायचा.
तर बघा हे अशा पद्धतीने पाणी लावून घेतलेलं आहे आणि मग आपल्याला हलकं हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. कडेला अजिबात करू नका, तर बॉर्डरच्या आतमध्येच करा, कारण जर तुम्ही कडेला दाबणार मग त्याचे लेयर दाबले जातील. हे लेयर्स आहेत ना, हे दाबले जातील. बघा अगदी थोडीच भाजी निघाली होती, तिला व्यवस्थित मी ते करून घेतलेली आहे. तर बघा या लेयर्स दिसायला हव्या म्हणून फक्त आतमध्येच आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे, व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून तेलात टाकताच हे उघडायला नको, फुटायला नको, जी त्यातली भाजी बाहेर निघणार नाही. तर हे अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे छान पॅक करून झालेलं आहे. तर मी अशाच पद्धतीने तुम्हाला दुसराही करून दाखवते. त्यालासुद्धा त्याच पद्धतीने मी जे सारण आहे ते जास्त घेतलेलं आहे आणि तशाच पद्धतीने पाणी लावून पॅक करून घेतलेलं आहे. आणि साईडचे जे कळा असतात त्याला प्रेस न करता थोडा आतल्या साईडने त्याला प्रेस करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पॅटीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर मी सगळे पॅटीस तयार करून घेते. तर बघा मी इथे असे पॅटीस बनवून घेतलेले आहेत. एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे. तेलही छान गरम करून झालेलं, अगदी कडकडीत तेल गरम करू नका, मीडियम फ्लेमवरच तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त गार पण नाही, जास्त कडकडीत गरम पण नाही. तर बघा आता हे पॅटीस मी तेलात टाकून घेतलेले आहे आणि मंद आचेवरच तळून घ्यायचे आहेत. अजिबात मीडियम फ्लेमवर पण तळू नका आणि फुल गॅसवर पण तळू नका. फुल गॅसवर जरी तळले, मीडियम फ्लेमवर जरी तळले तरी आतमधून ते कच्चे राहून जातील, वरूनच फक्त लाल होतील. म्हणून थोडा संयम ठेवून हे आपल्याला तळायचं आहे. जर कुरकुरीत हवे असतील छान, आतमधून कच्चे नको, म्हणून पूर्ण लो फ्लेमवर हे तळून घ्यायचे आहे. तळायला थोडासा वेळ लागतो. तर यांना तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बनवू शकतात. तर मी ओव्हनमध्ये पण ट्राय केले होते, पण ती शूट मी केली नाही. नेक्स्ट टाईम नक्की बनवून दाखवेल. तर ओव्हनमध्ये ठेवताना त्यावर तेल स्प्रे करायचं आणि मग ओव्हनमध्ये ठेवायचं. मस्त छान कुरकुरीत तयार होतात. तर बघा कसले छान तळून झालेले आहे आणि त्याला कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि छान कुरकुरीत मी तळून घेतलेले आहे. छान गुलाबी रंग लाल होस्तोवर ते तळून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला अजून 2 पॅटीस तळून दाखवते. तर बघा तेल अजिबात जास्त गरम नाही आहे, यालाही छान त्याला लेयर आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पॅटीस बनवायचे आहे. साईडच्या कळा न दाबता थोडं आतल्या साईडने प्रेस करून आपल्याला हे पॅक करून घ्यायचे आहे. मग त्याच्या छान लेयर्स तयार होतात. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि कशी झालेली तेही दाखवते. तर बघा गरम खूप आहेत, त्यामुळे चटकाही तेवढाच हाताला लागतो आहे. गरम गरमच तुम्हाला दाखवते की कसे छान तयार झालेले आहेत. तर दुसराही मी अजून एक तुम्हाला दाखवते. तर बघा कसले छान, आणि भाजीचं जे सारण मी भरलं आहे तेही भरपूर आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पुन्हा एकदा सांगते, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, रेसिपीला हाईप देखील नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा.